नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत. नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत रहा. नाशिक जनमत. नाशिक महानगरपालिकेने गेल्या 3 वर्षांमध्ये 191 कोटी रुपये रस्ते दुरुस्तीवर खर्च केलेले आहे. पण तरी देखील रस्त्यावर खड्डे आहे आणि आता तर ही खड्डे बुजून नाशिक शहरातील या स्मार्ट शहरातील रस्त्यांवर सर्व थिगळे सर्वत्र दिसत आहेत. अतिशय दयनीय अशी अवस्था गेल्या 2 वर्षापासून नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली आहे. या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे दररोज कुठे ना कुठे अपघात होत आहेत, अनेकांचे जीव जात आहेत, अनेक जण जखमी होत आहेत. याचं सगळं सोयरं किंवा काही सूतक नाशिक महानगरपालिकेला दिसत नाही. कोणतेही सुखदुःख नाशिक महानगरपालिकेला दिसत नाही. फक्त या ठिकाणी नाशिक शहरामध्ये फक्त ठेकेदारांचं या ठिकाणी बघा कशा प्रकारे या ठिकाणी काम केलं जातं आहे. या ठिकाणी कोणताही खड्डा नाही आहे, रस्ता अगदी व्यवस्थित आहे. तरी देखील बघा ठेकेदार मंडळी या रस्त्यावर डांबर आणि खडी टाकून हा रस्ता बुजवत आहे. याबद्दल एका संतप्त नागरिकांनी काय सांगितलं आपणच बघा. नमस्कार. आज कुंभमेळ्याचं शहर म्हणून ओळखलं जाणारं नाशिक महानगर आज महापालिके ठेकेदारांनी अति बिकट अवस्था करून ठेवलेली आहे. प्रत्येक शहराच्या कुठल्याही बाजूला गेलो तर छोटे खड्डे असताना महापालिकेचे ठेकेदार मोठं करून त्याला बुजतात आणि पालिकेकडनं पैसे उकळतात. हजारो कोटी रुपये रस्त्यांच्या कामासाठी येतात, परंतु ठेकेदार त्या पैशाचा दुरुपयोग करतात आणि अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. आज तिथे समोर बघा खड्डा आहे का? मला समोर बघा एकही खड्डा नाही आहे. तिथंच डांबरीकरण केलं जातं आहे. एकही खड्डा नाही, काहीच नाही. आणि तिथं नसताना खड्डे नसतानाही तिथं डांबर टाकलं जातं आहे. ही अवस्था आजच्या नाशिक शहराची आणि ठेकेदारांची फक्त पैसे उकळणं हाच एक उद्देश आहे त्याच्याकडनं. बाकी महाराष्ट्राचे नाशिक वासियांनी याविरुद्ध आवाज उठावा आणि जिथं खरोखर खड्डे झालेले ते खड्डे न करता फक्त पॅचेस लावून ठिगळं लावून महापालिकेची फसवणूक केली जाते. धन्यवाद. मोठ्या प्रमाणात असलेले खड्डे आणि नागरिकांना होत असलेला त्रास, त्याचप्रमाणे गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात येणारे खड्डे आणि ती व्यवस्थित बुजवत नसल्याने होणारे अपघात, हा सर्व प्रकार हा जो मुद्दा आहे हा निवडणूक काळामध्ये कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे सध्या बोलल्या जात आहे. त्याचप्रमाणे तपोवनातील वृक्षतोड ही देखील सत्ताधारींसाठी डोकेदुखी ठरणार आहे. नाशिक